मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हे पहा, स्वस्तिक इथे त्याच्या गाडीवरती खेळतोय. सकाळची म्हणजे खूपच प्रसन्न वाटतं. या फुलांना पाहून कोणाकोणा प्रसन्न वाटतं. ही फुलं किती सुंदर आहे. त्यांना पंढरपुरी मखमली म्हटलं जातं. खूपच छानच आहेत ही फुलं. खरं तर आमच्या बागेमध्ये सुद्धा मला ही फुलं लावायची आहेत. तुमच्याकडे तरी आहेत का फुलं कोणाकडे? तर मला कमेंट करून नक्की सांगा. या घराचा आमच्या बाजूचा परिसर आहे. सकाळी उठून हा रोज साफ केला जातो. तर हा कोण साफ करते हे तुम्हाला मी नक्की सांगेन. इकडे स्वस्तिक हाक मारतोय. तो बघूया का हाक मारतोय ते. स्वस्तिकची चावी पडली, तो मागत होता तो. हे पहा बाबू, कुठे लावायची गाडीत चावी? कुठे दाखव, कुठे दाखव, दाखव कुठे लावायची. ही बाईक त्याच्या काकाने त्याला बड्डे गिफ्ट दिले. ही बा, म्युझिक पण लागतं. खूप छान आहे ही गाडी. हे बघा, हा बघा, हा पूर्ण परिसर पूर्ण स्वच्छ आहे. सकाळी उठून हा पूर्ण परिसर साफ करणं म्हणजे खरंच, हे बघा, पूर्ण चकाचक आहे. तर इथे पहा, अरे हे काय झालंय? ही चिमणीला बांधून कोणी ठेवलं? ही चिमणी पहा, आत्ता माझं लक्ष गेलं. तिचा पाय अडकला आणि दोरामध्ये अडकले. अरे, तिला आता थोड्या वेळाने सोडेन मी. कोणता पक्षी आहे? कोणी बांधून ठेवलं तर नाहीये. अरे ए, हे बघा, इकडे खारुताई तर खूपच आहेत. पूर्ण दिवसभर चिवचिवाट असतो. आणि केकाट्यासुद्धा. हे आमचे कांदा पात बघा केवढी झाले. तिला आता काढायची आहे. त्या आईने मिरच्यासुद्धा लावल्यात. टोमॅटोची झाडं बघ केवढी झालीत. खूप मोठी, मांडवाला पोचायला आली. हा परिसर आम्ही कायमच स्वच्छ ठेवतो, कारण आमची इकडे येण्या जाण्याचीच वाट आहे. सकाळचा तर ऊन आलं आहे. 9 वाजलेत. तर 9 नाही, सॉरी 10 वाजलेत. हा बिचारा पक्षी तडफडतोय, त्याला सोडू दे, अडकलाय तो. ते गाडी चालू करून दाखव, कशी करतात गाडी चालू. बंद कर. फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला माझ्या लग्नाच्या काही आठवणी दाखवते. खरं तर माझ्या लग्नाला आता 8 वर्ष पूर्ण झालेत, तरी काही वस्तू माझ्या जशान तशा आहेत. तर त्याला तुम्हाला दाखवते. हा पहा, हा फर्स्ट रूम आहे. याच्यामध्ये हे बघा, आमच्या लग्नाच्या वेळेस जे स्टेजवरती नावं होती ती आम्ही चिकटवलेत. हे फक्त 3 रुपयेवाले जोकर गमने चिकटवलेत. तरीसुद्धा 8 वर्ष झाली तरी या नावांना काही झालं नाही आहे बघा, जशान तशी आहेत. इथे स्वस्तिकच्या काकांचं सामान आहे. हा बघा, हे जेव्हा आमचं लग्न ठरलं त्या वर्षी हा बेड बनवला आहे. स्वस्तिकच्या आजोबांनीच आम्ही बेड बनवला आहे. बघा, त्याची डिझाईन बघा कशी आहे ती. ते खूप सुंदर सुंदर बेड वगैरे सगळंच बनवतात. मिस्त्रीकाम वगैरे करतात, विणकामसुद्धा करतात. तिन्ही रूममध्ये बेड आहेत, पण मधल्या रूममध्ये मला बेड आवडत नाही शक्यतो, त्यामुळे मी तो खोलून आम्ही माळ्यावरती ठेवला आहे. हा रूम आम्ही रिकामाच ठेवला आहे. आम्ही तर खरं तर तिन्ही रूममध्ये वावरत असतो. गावच्या घरामध्ये तुझं माझं असं काहीच नसतं, आम्ही एकत्रच राहतो. तिन्ही रूममध्ये आमच्या वस्तू पडल्या आहेत. तर हा बघा, तिसऱ्या रूममध्ये सुद्धा बेड आहे. बघा, हा सुद्धा सासऱ्यानेच बनवला आहे. बघा,
हे प्रत्येक पार्ट वेगवेगळे आहेत, ते जॉईन करून जोडता येतात. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण अंथरूण वगैरे सर्व काही सामान ठेवू शकतो. हे पहा, ते ओपन करायला आहे, ते पण ओपन करू शकतो. आणि इथे सुद्धा कडी दिले, याच्याने सुद्धा इथून सुद्धा आपण सामान ठेवू शकतो. हा स्टँड आहे, कपडे सुकत नव्हते त्यामुळे स्वस्तिकच्या टायमाला हा बेड इथे स्टँड ठेवला आहे. स्वस्तिकचे कपडे वाळत नव्हते त्यामुळे हा स्टँड घेतलेला. हे स्पंदन परवा फनफेअर लागले त्यावेळेस आणले आहे, हा ट्रेंडचंच आहे. ते कपाट माझ्या मम्मीनं दिलं आहे स्पंदनच्या पहिल्या बड्डेला गिफ्ट म्हणून. तर हे पहा, हे आमच्या लग्नाचं पत्रिका आहे. हे वरचं कवर आहे. हे बघा, पूर्ण 12:30चा मुहूर्त होता, तर त्यामध्ये सर्वांचीच नावं आहेत. हे पत्रिका माझ्या माहेरचं नाही आहे, हे सासरचं आहे यांच्याकडचं. हे पहा, हा आमचा लग्नाचा अल्बम आहे. 20 एप्रिल 2017मध्ये आमचं लग्न झालं आहे. 8 वर्ष आता पूर्ण व्हायला येतील. हा 3D मध्ये आहे त्यामुळे आज थोडा चकमकीत तुम्हाला दिसतोय. लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच बांधल्या जातात, त्याप्रमाणेच हे माझ्या आयुष्यात आलेत. हे पहा, आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. बघा, गणपती बाप्पाचं दर्शन आहे. हे पहा, मेकअप वगैरे काहीच नव्हता केलेला. हळदीचे फोटो आहेत हे. यांची मावशी आहे, आई आहे. हा माझा साखरपुड्याचा फोटो आहे. सर्व आहे त्याच्यामध्ये फोटोमध्ये. यांच्या चुलत बहिणी वगैरे आहेत. साखरपुड्याच्या विड्याचे फोटो. हे 5 सुहासिनी ओटी भरताना. साखरपुडा हा माझ्या हळदीच्याच दिवशी झाला. हे पहा, विड्याचे फोटो. हा माझा भाऊ आहे, वहिनी आहे. ह्या करवल्या दोघीजणी. माझा चुलत भाऊ, चुलत बहीण, माझी बहीण छोटी होती तेव्हा. मी 23 वर्षाची असताना माझं लग्न झालं. ही माझी मैत्रीण आहे, चुलत बहीण. मम्मी पप्पा बहीण, माझे काकी, ताई, भाऊजी. माझ्या आत्याचा मुलगा, सून, त्यांची मुलं. ह्या माझ्या 4 आत्या. ह्या माझ्या आत्याच्या मुली, माझी मावशी, काका, मामा. या 2 मावशी, ही माझी मम्मी. हे बघा, मामा मामी त्यांची मुलं. मध्येच त्यांचे हळदीचे फोटो आहेत. लग्न असले की पूर्ण घर भरलेलं असतं, सगळे नातेवाईक येतात. हे पहा, हे लग्नाचे फोटो आहेत, लग्नाच्या दिवशीचे. हे आमच्याकडे पूर्ण हळद घेऊन पूर्ण वाडीमध्ये फिरावं लागतं. हे चुलत सासरी आणि सासू आहे. हे बघा, हे आमचं देवाग. हे विधी असतो. हे मुहूर्त मेढ लावताना फोटो आहे. हे नवरा रेगेवरती बसतो तेव्हा. हे पहा, हे विड्यावरती तांदूळ टाकताना. लग्नाच्या दिवशी हा विडा भरला जातो. जी आईंची ओटी भरताना त्यांची मामी, मावशी, अजून एक मावशी, हे दीर आहेत. हे लग्नाच्या दिवशी एंट्री करताना फोटो आहे हा. एप्रिलमध्ये लग्न असल्याने खूपच ऊन होतं. दुपारी 5:30चा मुहूर्त असल्यानं खूपच घामाघूम सगळेजण झाले होते. हे पहा, हे मामा आहे त्यांचे. हे लग्नाचे विधी करताना हे फोटो. लग्नाचे उभे राहताना हे बघा.
गावच्या ठिकाणी हॉलची गरज नसते. अंगण मोठं असल्याने कितीही पब्लिक आलं तरी जागा पुरते. हे पहा लग्नाची विधी. कोकणातली तर हीच परंपरा असते. आमच्या घरासमोरच हे लग्न लागलं. हे बघा अंगणामध्ये खूप लोक आलेली लग्नाला. हे फेरे घेताना फोटो पाहताना पूर्ण तो क्षण डोळ्यासमोर उभा राहिला. 8 वर्ष पूर्ण कधी झाली समजलंच नाही आमच्या लग्नाला. हे बघा मेकअप वगैरे काहीच नाही, फक्त चेहरा काळा पडलेला पूर्ण. कन्यादान करताना माझा मामा मामी. आमच्याकडे कन्यादान जो करतो ते पाणीसुद्धा पित नाही 1 वर्ष बाळ होईपर्यंत. हे बघा ह्यांच्या कामातले यांचे सर्व फ्रेंड्स मुंबईवरून आले होते. ह्या माझ्या सर्व फ्रेंड्स. माझ्या ग्रुपमध्ये माझंच फर्स्ट लग्न झाल्यामुळे सर्व फ्रेंड आलेल्या. ही माझी आत्या, तिने टाकी केले. हे माझे माहेरचे सगळे भावंड, माझे मम्मी पप्पा. पाया पडताना ही माझी दुसरी आत्या, तिने सुद्धा टाकीज केले. ही माझी भाऊजीनी ताई, त्यांनी मांडणी दिली मला. मामा मामी त्यांनी सुद्धा टाकी दिली. भाऊ आणि वहिनी तिने फॅन दिला. यांची मावशी आणि त्यांचा मुलगा त्यांनी मिक्सर दिला. आणि दुसरी त्यांची मावशी त्यांनी कुकर. सासू सासरे पाया पडताना ही पूर्ण फॅमिली. हे 2 दीर. हे माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला, ती येऊ शकली नाही त्यामुळे त्यावेळी फोनवर बोलताना फोटो काढलेला आहे. जास्त रोमॅन्टिक आम्ही फोटो काढले नाहीत. फोटोग्राफरला जायचं होतं आणि पाहुणी मंडळीसुद्धा एवढी होती की प्रेझेंट करेपर्यंत खूप वेळ गेला. सासू, बारका दीर. लग्न 12:30 असल्यानं खूपच नंतर वेळ होता आमच्याकडे, तेव्हा हे काढलेले फोटो. पूर्ण मंडप त्यानंतर सामसूम झालेला. जो तो कंटाळले होते त्यामुळे घरी गेले होते. पूर्ण वेळ मंडप पूर्ण सामसूम झालेला. हे पहा, तुम्हाला काही रोमॅन्टिक फोटो जास्त दिसले नसते, प्रेझेंटवालेच लोकांचे फोटो जास्त आलेत. तर माझे फोटो तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. मेकअप वगैरे काही केला नाही आहे, साधा सिंपल. पावडरसुद्धा नाही आहे, फक्त तोंड धुतलं आहे. तरीसुद्धा फोटो ठीक बऱ्यापैकी आलेत. हे पहा, हे पहा, हे जुने फोटो आहेत. हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा फोटो आहे. हा चहापाणीचा कार्यक्रम असतो त्या दिवशीचा फोटो आहे. हे पहा. माझ्या लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा.